जर तुम्ही धूम्रपान करता किंवा तंबाखू वापरता तर भविष्यात स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही करू शकता अशा सर्वोत्तम गोष्टींपैकी एक म्हणजे सोडणे, आणि शक्य तितक्या लवकर सोडणे. सिगारेट ओढणे हे कोणालाही करता येणाऱ्या सर्वात हानिकारक गोष्टींपैकी एक आहे. हे तुमचे आयुर्मान सरासरी 10 वर्षांनी कमी करते. पण जर तुम्ही धूम्रपान सोडले तर काही दिवस, आठवडे आणि महिन्यांमध्ये भविष्यात स्ट्रोक होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. म्हणून धूम्रपान सोडल्याच्या सुमारे 5 वर्षांनंतर तुम्हाला स्ट्रोक होण्याचा धोका जवळजवळ तितकाच कमी होतो जितका कधीही धूम्रपान न केलेल्या व्यक्तीला असतो. समस्या अशी आहे की धूम्रपान हे अत्यंत व्यसनाधीन वर्तन आहे आणि त्याचे एक कारण म्हणजे सिगारेटमध्ये किंवा तंबाखूमध्ये निकोटीन असते. हे एक अत्यंत व्यसनाधीन पदार्थ आहे. त्यामुळे तुमच्या तंबाखूवरील अवलंबित्वावर मात करण्यासाठी, धूम्रपानमुक्त जीवन जगण्यासाठी आणि तुमचे आरोग्य कधीही धूम्रपान न केलेल्या व्यक्तीसारखे परत आणण्यासाठी काही टिप्स आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कधी सोडणार आहात याची तारीख ठरवा. हे करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला एक वचनबद्धता करणे आवश्यक आहे. कॅलेंडरमध्ये एका तारखेला वर्तुळ करा, कदाचित एका आठवड्यात किंवा 2 आठवड्यांत, आणि तुमच्या सोडण्याच्या प्रयत्नाची तयारी सुरू करा. मी सोडण्याचा प्रयत्न म्हणतो कारण बहुतेक धूम्रपान करणारे अनेक वेळा सोडतात तेव्हा ते शेवटी थांबतात. परंतु तुम्ही ते करू शकता आणि त्या तारखेची तयारी करण्याव्यतिरिक्त तुम्ही काही गोष्टी करू शकता. कधीकधी लोकांना सोडण्याच्या तारखेपूर्वी कमी करणे उपयुक्त वाटते, त्यामुळे सोडण्याच्या तारखेपर्यंत त्यांनी आधीच सिगारेटच्या संख्येत कपात केली आहे. ते थोडे सोपे करते. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या काही कुटुंबियांना आणि मित्रांना तुम्ही काय करणार आहात हे सांगा. त्यामुळे तुम्ही यशस्वी होणार की नाही यासाठी तुम्हाला जबाबदार बनवते आणि तुमच्या आजूबाजूला एक समर्थन गट तयार करते, कारण ते कठीण आहे. जेव्हा तुम्ही धूम्रपान थांबवता तेव्हा तुमचा मेंदू त्याला सवय झालेल्या निकोटीनला मिळवणे थांबवतो आणि तुम्हाला काही अप्रिय विड्रॉल प्रभाव जाणवू लागतात. म्हणून या प्रभावांसाठी तयार राहा ज्यात एकाग्रतेचा अभाव, मळमळ होणे, खराब झोप, चिडचिड आणि चिडचिड होणे, अगदी थोडेसे उदास होणे यांचा समावेश असू शकतो. तुम्हाला मदत करण्यासाठी तुम्ही काही सामना करण्याच्या रणनीती ठेवू शकता. यामध्ये तुम्हाला धूम्रपान करण्याची इच्छा वाटल्यास हातात पाण्याची बाटली ठेवा आणि पाणी प्या. उठा आणि तुमचे पाय ताणून घ्या. ऑफिसच्या आसपास किंवा ब्लॉकच्या आसपास फिरायला जा. तुम्ही या भावना आणि अनुभवातून जाणार आहात हे जाणून घेणे हा अर्धा लढा आहे आणि ते फक्त काही आठवडे टिकतील. तथापि, सिगारेट ओढण्याची अचानक इच्छा काही महिने किंवा अगदी वर्षे येत राहील आणि तुम्हाला त्यासाठी तयार राहावे लागेल आणि आश्चर्यचकित होऊ नका. आता तुम्हाला प्रभावीपणे सोडण्यात मदत करण्याचे इतर मार्ग आहेत आणि त्यासाठी तुम्हाला डॉक्टर किंवा नर्स किंवा इतर काही आरोग्य कर्मचाऱ्यांसारख्या आरोग्यसेवा व्यावसायिकांकडे जावे लागेल. तुमच्या धूम्रपान सोडण्याच्या यशस्वीतेची शक्यता दुप्पट किंवा अगदी तिप्पट करण्यासाठी विविध प्रकारच्या औषधांचा समावेश आहे. त्यापैकी काही औषधे तुम्ही तोंडावाटे घेतली जातात, जसे की वॅरेनिक्लाइन नावाचे औषध किंवा झायबान किंवा बुप्रोपियन नावाचे दुसरे औषध. पण अधिक सामान्यतः निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीज जसे की निकोटीन पॅच, गम, लोजेंज आणि स्प्रे, 7 किंवा 8 वेगवेगळ्या निकोटीन रिप्लेसमेंट उत्पादने आहेत. सर्वप्रथम महिन्यात किंवा 6 आठवड्यांमध्ये जेव्हा ते सर्वात तीव्र असतात तेव्हा अप्रिय विड्रॉल लक्षणे कमी करून ते कार्य करतात. आणि तुम्हाला या उत्पादनांमधील निकोटीनबद्दल काळजी करण्याची गरज नाही. हे तुमच्या सिगारेटच्या धुरापेक्षा कमी डोसवर आहे आणि ते त्या विड्रॉलच्या भावना कमी करते. आणि जसे मी म्हटले, ते यशस्वीपणे सोडण्याच्या शक्यता जवळजवळ दुप्पट किंवा अगदी तिप्पट करू शकते. त्यामुळे मी तुम्हाला उपलब्ध असलेल्या गोष्टींचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करतो. जर ते उपलब्ध नसेल तर ते ठीक आहे. सोडण्याचा निर्धार करा, ठिकाणी ठेवा, अनेक सामना करण्याच्या रणनीती ठेवा. तुम्ही धूम्रपान थांबवता तेव्हा काही काळानंतर तुमचे वजन थोडे वाढू शकते, ते सामान्य आहे. आणि या काळात तुमच्या सामना करण्याच्या व्यवस्थेत व्यायाम समाविष्ट करून याचा विचार करणे, जसे की दररोज अर्धा तास चालणे, विड्रॉल व्यवस्थापित करण्यासाठी चांगले आहे आणि ते तुमच्या आरोग्यासाठी आणि वजन कमी ठेवण्यासाठी देखील चांगले आहे. काळानुसार तुमचे वजन सामान्य होऊ शकते आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने धूम्रपान थांबवणे हे काही किलो वजन वाढवण्यापेक्षा खूप चांगले आहे. म्हणून धूम्रपान सोडण्यासाठी कोणताही वेळ चांगला आहे. जरी तुम्ही 70, 80 किंवा 90 असाल तरी धूम्रपान थांबवण्यासाठी हा चांगला वेळ आहे. तुम्ही धूम्रपान थांबवल्यामुळे काही मिनिटे, दिवस आणि आठवड्यांमध्ये तुमचे आरोग्य सुधारू लागेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही पैसे वाचवाल.
म्हणून मी तुम्हाला ते करण्यास प्रोत्साहित करतो. आत्ताच सोडा आणि कायमचे सोडा.